नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला कार्यक्रम तुकरटवाडीमधून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. हृदित्य राजवाडे, तू या सिनेमाच्या माध्यमातून एंट्री करतोयस मोठ्या पडद्यावरती. कसं वाटलं? आणि बाबा दिग्दर्शक होते म्हटल्यावर भीती वाटली की मजाच जास्त आली? मजाच जास्त आली. म्हणजे हो, आधी बाबांनी माझी ऑडिशन घेतली आणि आश्चर्याने ती निखिल सरांना आवडली. आणि मला बाबांनी हे पण सांगितलेलं की तू माझा मुलगा आहेस म्हणून तुला नाही घेतलं फिल्ममध्ये, तू चांगलं करतोय म्हणून तुला घेतलंय फिल्ममध्ये. आता येणार आहे छोट्याशा हिरोईनकडे, निर्मोही. निर्मोही, तुझं स्वागत. तू कितीला आहेस? 6. वा वा, 6वीला आहे. आणि तू सुद्धा या सिनेमात काम करते, पहिला सिनेमा ना तुझा. मग कसं वाटलं यांच्याबरोबर काम करून? भीती वाटली का मज्जा आली? भीती पण वाटली, एक्सायटेड, मजा आली. मज्जा आली. मग कधी असं झालं का की राजवाडे काका ओरडले हा, वगैरे? एकदा ओरडले हो. होते. मी रिपीट करत होते ना, हा. तर एकदा एक डायलॉग होता, तर लोणावळा हा. असं झालं होतं मला. लोणावळा हे म्हणायचं होतं आणि तू काय म्हणाली? लोणावळा. तर आता या गप्पांमध्ये मी येणार आहे तुषार दळवी सरांकडे. तुषार सर, यातली भूमिका काय? यातली भूमिका म्हणजे मी या तिघींचा वडील आहे. म्हणजे तिघी एकच आहेत, पण मी वडील आहे त्यांचा. प्रत्येक जणाला या सिनेमातले प्रसंग बघताना, या सिनेमातले सीन्स बघताना स्वतः कुठे ना कुठेतरी दिसेल, ही मला वाटतं या संपूर्ण फक्त माझ्याच भूमिकेची नाही, आय वुड से की रादर या सगळ्या फिल्मची खासियत आहे. वा वा. तर तुषार सर, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आम्हाला खूप छान वाटलं. खरं तर पुढेही आमच्याबरोबर तुम्ही थांबला असतात तर मजा आली असती, पण सरांना पुढच्या शूटिंगला निघायचं असल्या कारणानं आत्तापुरती तुम्हाला रजा देणार आहे. पण प्रॉमिस करा पुढच्या वेळेला आलात की दोन्ही एपिसोड तुम्ही आमच्याबरोबर बसणार आहात. मला वाटतं प्रॉमिस करायची गरज नाही, कारण इकडे म्हणजे कोणाला यायला आवडणार नाही. पुन्हा या सर, आम्ही वाट बघतोय. थँक्यू सो मच सरांसाठी. थँक्यू. आता मी येणार आहे अनुराधाजी तुमच्याकडे. कसा होता अनुभव आणि कशी आहे व्यक्तिरेखा? मला 2 मुलं आहेत हा. आणि मला ह्या चित्रपटामधनं 3 मुली मिळालेल्या 3 मुली मिळाल्या. वा, हे किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हो, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना मला या निमित्ताने अगदी जरूर हे सांगावंसं वाटतं की ती सध्या काय करते, हा ना एक आहे आठवणींचा कोलाज. आणि मग काळ आपल्याला घेऊन जातो भूतकाळात. असं तुमच्या सगळ्यांचं होतं का? होत असेल तर ती सध्या काय करते हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून प्रत्येकाला या भूमिकांचं सरप्राईज मिळालं, पण आता एक वेगळं सरप्राईज या मंचावरती तुमच्यासाठी असणार आहे सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्या या सरप्राईजसाठी. ती सध्या काय करते यामध्ये सध्या आम्ही तर प्रोमोज पाहतोय, यामध्ये तू सुद्धा दिसतेस आम्हाला. काय आहे तुझी भूमिका आणि काय सांगशील या सिनेमाबद्दल? ती सध्या काय करते या सिनेमामध्ये माझी अत्यंत गोड भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की सिनेमा बघितल्यानंतर प्रत्येक स्त्री, प्रत्येक बाई इतकं रिलेट करणार आहे आणि इतकं आयडेंटिफाय करणार आहे माझ्या कॅरेक्टरशी. तर मला असं वाटतं की आपण हे सरप्राईजच राहू देत आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल माझी भूमिका काय आहे. वा वा. उर्मिला आलेली आहे म्हटल्यानंतर एक मनातला प्रश्न तर विचारायचा आहे मला की उर्मिला उत्तम मराठी बोलते, इंग्रजी बोलते, आपल्याला माहिती आहे हिंदी बोलते, पण तू फ्रेंच भाषा बोलतेस असं मी कुठेतरी ऐकले, बरोबर आहे? फ्रेंच मी एक खरंच मला खूप आवडणारी भाषा आहे ती. पण कॉलेजमध्ये असताना शिकले होते. कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक लोकूर मॅम होत्या, फ्रेंच शिकवायच्या. तर त्यांनी फ्रेंचमध्ये एक गाणं शिकवलं होतं. तर ते गाणं खूप आपल्या सिनेमाशी थोडासा त्याचा रेफरन्स आहे, रेलेव्हन्स आहे. मी बघते, प्रयत्न करते. प्लीज 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 तुम्ही म्हणा, कारण आम्हाला तर काही कळणार नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही चुकलात तरी जिंकले तुम्हीच आहेत शेवटी.
जोरदार आहे, विशेष आहे. पण काय म्हणजे फ्रेंचमध्ये चला हवा तुला काय म्हणतील समजा? साला विद्या गप्प दुबईची शिकवेल. मी आता येणार आहे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याकडे. यावेळेला प्रेमाची कथा सांगताय वेगळ्या पद्धतीनं, काय सांगाल? जो प्रश्न कदाचित आपल्याला पडत असतो पण तो खरोखर सरफेसवर आणायचा नसतो, ती सध्या काय करते, च्या थ्रू आम्ही त्या प्रत्येक माणसाच्या, मग ती स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, त्या प्रत्येक माणसाच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सांगायचा प्रयत्न केला आहे की माणूस आयुष्यात किमान एकदा तरी प्रेमात पडतोच. आणि त्या प्रत्येक माणसात जो एकदा तरी प्रेमात पडला आहे त्याच्यासाठी, आणि जो नाही पडला आहे त्याच्यासाठी जास्त, ती सध्या काय करते, ही खूप महत्त्वाची फिल्म आहे. वा. आता येणार आहे निखिल साने सरांकडे. निखिल साने सर नेहमीच या मंचावरती येतात तेव्हा धमाकेदार सिनेमा घेऊन येतात, हे मी सांगितलेलंच आहे. या सिनेमाच्या निवडीबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली सतीश आणि मी खूप टी व्हीवरती एकत्र काम केलं आहे. आम्ही असंभव केलं आहे, गुंतदार हृदय केलं आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट केलं आहे. सो कधी कधी मला असं वाटतं तुमचं रायटर डिरेक्टरबरोबर एक ट्युनिंग जुळतं. सिनेमा करणं म्हणजे काय फायनान्स देणं हा काही भाग नाही. आय थिंक तो सगळ्यात सोपा भाग आहे. सो कुठेतरी तुम्हाला इंडिव्हिज्युअली, असं मला वाटतं, मी माझे निर्माता म्हणून माझी भूमिका अशी आहे की तुम्हाला स्वतःला पण ते चॅलेंज करायला लागतं. तुम्ही ज्या स्वतः फिल्म प्रोड्यूस करता, तुमच्या आजूबाजूला ज्या फिल्म्स चालू असतात, मराठीत असेल, हिंदीत असेल, तर ह्या सगळ्या फिल्ममध्ये आपण जी फिल्म करू ती डेफिनेटली एक इंटरेस्टिंग किंवा वेगळी फिल्म करावी हे कुठेतरी डोक्यात असतं. सो मला असं वाटतं की मराठीमध्ये असलेली खूप ही एक इनोव्हेटिव्ह पद्धतीने लिहिलेली, खूप ओरिजिनल स्क्रीन प्ले असलेली ही फिल्म आहे. अशा प्रकारचं नॅरेशन आपण मराठीत यापूर्वी बघितलेलं नसेल. आणि ते संपूर्ण क्रेडिट मला असं वाटतं सतीश आणि मनस्विनीचं आहे की त्या दोघांनी ज्या प्रकारे ती गोष्ट लिहिली आहे त्याचं हे त्याच्यामुळे कुठेतरी मी इन्स्पायर होतो, सगळे ॲक्टर्स इन्स्पायर होतात आणि आज आम्ही सगळे या मंचावरती तुझ्याबरोबर गप्पा मारतो. वा वा. आमच्या या तुकडोटवाडीत सुद्धा बरीच मोठी नेते मंडळी राहतात. एक युवा नेते आहेत पॉपिन्स दादा पाटील. पॉपिन्स दादा पाटलांनी काय केलंय, त्यांचं काल ब्रेकअप झालंय. ब्रेकअप झाल्यानिमित्त त्यांनी एक इव्हेंट ठेवलेला आहे. सांत्वनपर स्वतःच एक इव्हेंट केलेला आहे. त्या इव्हेंटचं नाव सुद्धा आहे ती सध्या काय करते. तर बघूयात मग आता त्या इव्हेंटच्या माध्यमातून तरी ती त्यांना भेटते का. जोरदार टाळ्या. नमस्कार. जरा शॅड म्युझिक लावा आजचे दिवस, कारण कार्यक्रम शॅड आहे आजचा. कोकण केबल नेटवर्कवरती आपण आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम कव्हर केले, लोकांना लिव्ह दाखवले. आजचा पण हा लिव्ह कार्यक्रम आपण लोकांना दाखवणार आहे. सुरुवातीला आमंत्रित करूयात पॉपिन्स दादा पाटील यांना. पॉपिन्स दादांचा विजय असो. टेबला सकट केक कापला तुम्ही, लक्षात आलं का तुमच्या? असून द्या, तुमचं ब्रोकअप झालं, केकचंही ब्रोकअप झालं, टेबला सकट ब्रोकअप केलं तुम्ही. तर पॉपिन्स आपलं स्वागत. दादांसाठी टाळ्या. तरुण युवा नेतृत्व आपल्या गावचं, त्यांचं स्वागत. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहे. अरे बापरे, केवढी गर्दी आहे इथे. वा. पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे दोघं बसले, त्यांना पुढे घ्या. नको नको, का ते डबा घेऊन बसलेत. हा, जेवायला डबा घेऊन हे झालं ना, सुट्टी झाली ना, शेतात आहेत ना ते, त्यांना जेव द्या. त्यांना कशाला इकडे आपण बसवायचं. ठीक आहे. तर इथे जे विराट प्रेक्षक बसले आहेत, विराट प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. ए पुछे, काय पण काय बोलतो रे, एकच बसलाय ना. याचं नाव विराट आहे ना, तर याचं नाव विराट कोळी. कोळीवाड्यात राहतो तो विराट कोळी. त्याचं आपण प्रेक्षक म्हणून इथे त्याला पेमेंट केलेलं आहे आजचं. तर सर
आपण या ठिकाणी बसा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. नाही 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 हे असं नाही होत असतं, प्रत्येकाचं होतं. लई नका रडू, तुमचा रंग लागतोय. पॉपिन्स दादांची आयटम त्यांना काल सोडून गेली. पॉपिन्स दादाची आयटम ही आपली आयटम होती, म्हणजे आपल्या गावातली आयटम होती, आपल्या गावची आयटम होती ती. अरे होतं. बसा तुम्ही, बसा. तुम्ही नका वर जाऊ, इकडे या. एवढं नाही करत जपणार आपल्याला. तर कार्यक्रमाला आता आपण लगेच सुरुवात करणार आहोत. सरांच्या सांत्वनपर या ठिकाणी आपण मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. पैसे असल्या माणूस काही करू शकतो, याचं उत्तम उदाहरण. तर या ठिकाणी आता सुरुवातीलाच आपण आमंत्रित करतोय बऱ्याच दिवसांनी भारतामध्ये आलेले गझल गायक बाहुतुल्ला खान. वा वा वा, एक फोटो द्या ना, ए नंतर जा एक फोटो द्या ना, selfie. नंतर देतो, जा ना एक सेल्फी द्या ना. अरे जा ना, सांगितलेलं कळत नाही का? आईचा भंगारवाला. पॉपिन्स कुठे? पॉपिन्स आपण ज्यांना बंगारवाला म्हणला तेच येत. दादा सोड ना. ठेवा अण्णा, दादा असं नाही करायचं लगेच. ठेवा ते. हो, तुम्हाला माहिती आहे का माणूस कोण आहे? नाही ना मला एकर मध्ये 1000 स्क्वेअर फीट मध्ये घरी. तर या ठिकाणी बाहुतुल्ला खान आलेले आहेत, आपण त्यांचं मनापासून स्वागत करूयात. विराट टाळ्या वाजव. तर बाहुतुल्ला खान, बरेच दिवस आपण गायब होतात. बऱ्याच देशांमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न केला पण कोणी घेतलं नाही. शेवटी आपण भारतात परत आलात आणि तुमचं स्वागत. तर बाहुतुल्ला खान जी, मैं आपको खर्दवास करता हूँ, दरख्वास्त करता हूँ, प्लीज तरबूज रखिए. तस्वीर हा, कबशी काय म्हणतंय? टेका ना बूड, तुम्ही तरी टेका बूड असं सांगा ना उडतो. तर आता या ठिकाणी एक विरह कवी येत आहेत, जे विरहातल्या कविता गात असतात बाबा. आणि आजचा कार्यक्रमच असा आहे म्हणल्यानंतर ते येणारच आहेत. विरह कवी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर विरह कवी आपलं मनापासून मी स्वागत करतो. स्वागत आहे सगळ्यांचं या मैफिलीमध्ये. जेव्हा तू गेलीस मला सोडून, दाढी आहे मला, दाढी. जेव्हा तू गेलीस दाढी करून. लगेच नाही करायचंय आपल्याला. तर पप्पी दे पॉपिन्सला, अर्थात त्यांच्या जे सोडून गेलेले आयटम आहे त्यांचं नाव पप्पी होतं, ते त्यांना परत मिळाव्यात म्हणून प्लीज पप्पी दे पॉपिन्सला. आणि अख्ख्या गावाने तुम्ही पाहतच असाल, पॉपिन्स दादांच्या ब्रेकअप निमित्त इथं शुभेच्छा पण दिल्यात एका माणसाने. तर असं हे गावात सेलिब्रेशनचं वातावरण. तर आता आपण पुढच्या एका माणसाला बोलूयात. खरं तर एक चित्रकार या ठिकाणी येणार आहे. तर आता आपण आमंत्रित करूयात चित्रकार FM डबू मिरची यांना. इकडे इकडे आणि सुट्टे 2 रुपये ठेवा, नंतर प्रॉब्लेम का तुम्हाला डबा लागलाय ना? काय हे? अरे कलर आहे कलर. अरे पाणी घेऊन जा. चित्रकार आहे चित्रकार. तोंडात पान होतं म्हणून विचारलं नाही मी. तोंडातले कलर कमी करा पहिले. किती खाल्लंय? आपण बसू शकता या ठिकाणी जागा बघून. तर आता यानंतर आणखीन एका आपण मॅडमला या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शब्द सुमन
अर्थबुद्धे यांना. गाणं घ्या एखादं. वा वा वा. आहे चालू आहे अरे चालू आहे. वा वा खतरनाक. अशा पद्धतीनं आपण कार्यक्रम सुरू. सगळ्यांनी शांत राहायचंय. गझल असते ती मध्ये मध्ये. टाळ्या शिट्ट्या वन्स मोर नको आहेत आपल्याला. लाफ्टर नको आहेत. चला घ्या वा. वा वा. ग्रामपंचायत सदस्य अरुणजी इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. या अरुणजी या. तुम्ही चालू ठेवा. चालू ठेवा. अरुणजी या ठिकाणी येतात. तुमचं चालू द्या मस्त हे शांत. कोणी मध्ये बोलणार नाही. त्यांना डिस्टर्ब होता कामा नाही. घ्या, पहिल्यापासून घ्या. दूध संघाचे अध्यक्ष आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. या ठिकाणी पॉपिन दादा पाटील यांचा ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. अरे गप्प बस की काय चाललंय जाऊ द्या की एक तर तुम्ही तरी बोलले तर मी तरी बोलतो. बाद झालं. पब्लिक बोर झालं तुमचं. काय बोलले? पब्लिक बोर झालं. तुमचं घ्या. कविता इन्स्टंट कविता टाकाय का नाही आता लिहून आणलेले आहे. ती सध्या काय करते सोडून गेली ती मला. तेव्हापासून प्रश्न पडला आम्हाला ती सध्या काय करते. पहिल्यांदा भेटली तेव्हा लाजली. तिथेच दिलात घंटा वाजली. क्या बात आहे. तिच्याच घरी लावली होती मी जेवणाची मेस. कारण मला रोज त्याच्यात गुंतवायचे होते तिचे काळेभोर केस. परवा ती भेटली बाजारात तेव्हा चेहरा झाला होता बदल. पण तसेच होते काळेभोर केस. कमाल. तेव्हा विचारलं सध्या तू काय करते. तर ती म्हणाली सध्या मी डाय करते. माणसाला आपली आवडती व्यक्ती प्रत्येकाला भेटतीच असं नाही. प्रत्येकाचं नशीब असतंच असं नाही. मग काय होतं कधी कधी ऑरेंज मॅरेज करावं लागतात सगळ्यांना. ऑरेंज मॅरेज. मग ऑरेंज मॅरेजमध्ये काय होतं की कधी कधी भावना व्यक्त होत नाहीत की बाबा ॲक्च्युअलमध्ये मला ही आवडायची म्हणून. ॲडजस्टमेंट चालू असते संसारामध्ये. ॲडजस्टमेंट बऱ्याच वेळेला त्या नवरा बायकोचं पटत नसतं. मग त्यावेळेला त्या नवऱ्याचं काय बघा होतं संसारामध्ये हालत. त्याच्याबद्दलचं हे गाणं आहे.
आता शेवटचं घ्या ग, तुमची घ्या मॅडम. बघा आपण कवी कवी म्हणून तुमच्या सोबत नमस्कार नमस्कार कविता सादर करते. वा वा, अत्यंत सुंदर. क्षितिजावर पसरलेल्या नारंगी मोसंबी. वा क्या बात आहे मॅडम. कविता आहे ना ती. कविता कविता आहे. मॅडम तुम्ही नको ठिकाणी पॉज नका देतो, सलग वाचा बरं. क्षितिजावर पसरलेल्या नारंगी मोसंबी किरणांना पाहून तू आठवतेस. वा वा. जणू फिश टँक मधला मासा म्हणतो, काय अर्थ आहे माझ्या जगण्याला. कमाल. नाही मिळत मला ऑक्सिजन, नाही मिळत मला नायट्रोजन, नाही मिळत मला ऑक्सिजन, नाही मिळत मला नायट्रोजन, आणि म्हणूनच माझ्या जीवनात पसरत चाललाय कार्बन डायऑक्साईड हळूहळू हळूहळू हळूहळू. वा वा. वहिनी धन्यवाद. वहिनी तुमच्या कवितेचं नाव काय होतं? कवितेचं शीर्षक प्रेयसी. प्रेयसी नाही, पीयूसी ठेवायला पाहिजे होतं. मी सगळ्यांची परमिशन घेतो की मी पॉपिन्स दादा यांचं चित्र चितारणार आहे. त्यांचं दुःख मी सरांचं त्या चित्र बसा. चित्रातनं मी मांडणार आहे. बसा बसा. बसा सर तुम्ही. हा, दिसत नाही ना तुम्हाला? नाही बिलकुल नाही. डान्स पण करत असतात ते मध्ये मध्ये. बघा चित्र कसं साकारलंय बघा. या सिनेमाला बघा ना, 4 संगीतकार. काय म्हणजे आपली मौज आहे. ऐकणाऱ्यांसाठी किती मजा असेल. जोरदार टाळ्या अविनाश विश्वजित या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या मंदार आपटे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या निलेश मोहरीर यांच्यासाठी. निलेश, तुमच्या गाण्यांचे सगळे फॅन आहेत आणि निलेश नावाची माणसं खूप हुशार असतात असं मी ऐकलंय, मला माहिती. पण खरंच प्रत्येक गाणं म्हणजे एक आठवण असते तुमची. आणि याही सिनेमात तुमचं गाणं काय सांगाल? खूप म्युझिकल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि आता मी आशा करतो की ही गाणी 2 गाणी केली आहेत मी या फिल्मसाठी, तर ही गाणी आता लोकांपुढे येत आहेत. तर या सिनेमाला खूप खूप यश मिळो, याच्या म्युझिकला खूप खूप यश मिळो, हीच इच्छा. थँक्यू. वा वा.
तर आज आपल्यामध्ये आणखीन एक छोटा गायक उपस्थित आहे ज्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्रात सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. जोरदार टाळ्या विधित पाटणकरसाठी. आणि त्याचाही आवाज आम्हाला इकडे ऐकायला आवडेल. तर आज इथे बरेच पाहुणे आलेले आहेत पण काही विशेष पाहुणे आहेत त्यांच्याशी सुद्धा मला बोलायचं आहे. अशी एक व्यक्ती इथे उपस्थित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू, तुझे काका. आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा सिनेमा म्हटला की त्यांच्याशिवाय तो पूर्णच व्हायचा नाही. रवींद्र बेर्डे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे. ते लक्षा माझं बोध धरून साहित्य संघाच्या रंगमंचावर आला आणि अपार मेहनत आणि कष्ट घेऊन तो रसिकाचा लाडका लक्षा झाला. लक्ष्मीकांतचा मुलगा अभिनय बेर्डे नको तर अभिनय बेर्डेचे बाबा लक्ष्मीकांत बेर्डे असून तुझी ओळख झाली पाहिजे. आणि या ठिकाणी अभिनयची बहीण सुद्धा आलेली आहे. स्वानंदीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सिनेमाचं नाव आहे ती सध्या काय करतीये. आणि मला प्रश्न पडला की आमचे पोस्टमन काका सध्या काय करतायत, कारण ते आले नाहीत बरेच दिवस झाले. पण पोस्टमन काका सगळ्यांना भेटायला येत आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या. हे एक पत्र लिहिलंय, मी वाचून दाखवतो कोणाचं आहे ते कळेल तुम्हाला. हे पत्र कोणाला लिहितोय माहीत नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहून सुद्धा आपल्यापाशीच ठेवून जपण्यासाठी असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्यांसारख्या होऊन जातात, पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडासुद्धा नेहमीच लाख मोलाचा असतो. गुलजारच्या ओळी आहेत ना, लिखते हैं हम तुम्हें रोज ही मगर ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नहीं. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची. रिवनची गाठ मारायची तेव्हा आपण रिवन असतो तर असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता. त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकीसरशी फळ्यावर गणित सोडवायची. हुशार होती. एकदा शाळेत जात असताना तिला चिंचा दिल्या होत्या. तर शाळेतून परत येताना तिनं भूगोलाची वही दिली मला. म्हणाली उद्या पूर्ण करून दे, तू शाळेत काही लिहितच नाहीस. रात्रभर ती वही धरून बसलो होतो समोर. एवढं सुंदर अक्षर होतं. 100 वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्या वर्षी मी गुरुजींना सुद्धा भूगोल शिकवला असता.
एवढा पाठ झाला होता. तशा फार भेटी झाल्या नाहीत. घराजवळ राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना, कधी दळणाचा डबा नेताना. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई सारखं म्हणायची, तिच्याकडं बघ जरा. आता आईला कसं सांगू की मी तिच्याकडेच बघतो सारखं. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी. एवढंच डोक्यात राहिलं. दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. यावर्षी पण तिचे आई वडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्या वर्षी आजी वारली तिची. 9वीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक, काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज आला तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. तिला 10वीची परीक्षा द्यायची होती, पण नवरदेव 10वी नापास म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉकमध्ये पाहायचो. साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कुणीतरी वाटली, ओळख नसलेली. नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं, तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता 2 लेकरं घेऊन फिरते का कुणाच्या शेतात काम करते. कधी वावटळ आलं की प्रश्न पडतो, ती सध्या काय करते. वा काका, या चर्चेत सुद्धा एक वेगळा रंग तुम्ही घेऊन आलात. खरंच ही सुद्धा गोष्ट आहे की असे सुद्धा प्रश्न पडू शकतात की ती सध्या काय करते. कारण बऱ्याच मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात असं घडत असतं की अजूनही कमी वयात लग्न होतात मुलींची. अजूनसुद्धा हुशार असलेल्या मुलींना लग्नानंतर केवळ नवरा मुलगा कमी शिकलाय म्हणून तू शिकायचं नाहीस, किंवा नवरा मुलगा नोकरीला नाही म्हणून तू नोकरी करू नकोस, अशाही गोष्टी होतात. आणि मग तेव्हा वाटतं की ती अशी होती शाळेत आणि आता ती काय करते. अंकुश दादा, काय सांगाल या पत्राबद्दल? अर्थात अरविंद जगतापनेच लिहिलं असणार आहे. हो, अरविंदसाठी काय इतका सुंदर तो लिहितो प्रत्येक गोष्ट, आणि दरवेळेला आपल्याला काळजात हात घालतो. आणि ह्या पत्रावरून मी सांगतो की आपल्याला ती दिसत नाही, पण आपण इमॅजिन करत होतो तिला. तर मला असं वाटतं की त्या मोमेंट्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं की या आयुष्यामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट कसा ठेवायचा, तुम्हाला तुमचं प्रेम कसं जपून ठेवायचं हे सांगेल अशी ही फिल्म आहे. आणि अरविंद आणि सागर, हॅट्स ऑफ. अंजू काका, तुम्ही आलात, पुन्हा भेटूच आपण. धन्यवाद. जोरदार टाळ्या काकांसाठी. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका पाहुण्यांना, या चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी राजवाडे. तुम्हाला असं वाटत राजवाडे असं आडनाव जरा सेम आहे, तर त्यांच्या सौच आहेत. फॅमिलीज स्टेजवरती, फॅमिली आता स्टेजवरती आहे. मला हेच विचारायचं तुम्हाला, ती सध्या काय करते हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला या सिनेमाच्या निमित्तानं पडलेला आहे. पण असा प्रश्न यांना घरात कधी पडतो का? ॲक्च्युली माझा फेवरेट प्रश्न इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. हा प्रश्न ॲक्च्युली बऱ्याच वेळा पडतो, आणि तो ॲक्च्युली असं झालं की सायमल्टेनियसली पडत होता. पण त्याला मी तेव्हाच सांगितलेलं की मी तुला सपोर्ट तेव्हाच करीन जेव्हा तू याचा सिक्वेल करणार असेल की तो सध्या काय करतोय. असा माझा एक्सपिरियन्स होता की घरामध्ये एक हाऊसवाईफ म्हणून काही वर्ष काढल्यामुळे पडेल ते काम करायचं हे जे काय एक संस्कार त्यावेळेस होतात
ते आत्ता मला खूप उपयोगी पडत आहेत की हे काम माझं नाही आहे आणि तो आत्ता इथे नाही आहे म्हणून मी हे करणार नाही, हे असं कोणतंच बॅरियर न ठेवता तुम्हाला खूप काही अडचणींच्या पलीकडे जाता येतं. वा वा. तर आता मी येणार आहे संगीतकारांकडे. अविनाश विश्वजित यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काय सांगाल सर तुमच्या या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल? आम्ही जेव्हा पहिलं गाणं करायला घेतलं होतं तेव्हा सतीशनं ब्रीफ दिलं होतं की आयुष्यात पहिल्यांदी प्रेम झालंय असं वाटतं, तो क्षण म्युझिकली कसा असू शकेल? जसं पहिलं प्रेम आयुष्यभर लक्षात राहतं तसंच हे पहिल्या प्रेमाचं पहिलं गाणं या फिल्ममधलं सगळ्या त्या फिल्मच्या प्रवासात अख्खं फिल्मभर सोबत करत राहतं. हे खूप मला प्राऊड वाटतं की त्या गाण्याचा पार्ट आम्ही दोघं आहोत. वा वा. तर तुम्ही काय सांगा? देवयानी कर्वे कोठारी जिने हे गाणं लिहिलं आहे तिचे खूप आभार. आर्या खूप गोड गायले गाणं आहे पिक्चरमध्ये. तर सगळ्यांचेच खूप आभार, इथे बसलेल्या सगळ्यांचे. वा, थँक्यू. मंदार आपटे यांच्यासाठी झालं पाहिजे. यानंतर मी येणार आहे या चित्रपटाचं लेखन ज्यांनी केलेलं आहे मनस्विनी लता रवींद्र यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूपदा स्क्रिप्टवर एवढं काम होत नाही, तर मला वाटतं की सतीश आणि साने सर दोघांनी खूप म्हणजे आम्ही खूप मेहनतीने काम केलं ह्या फिल्मवर. खूप दिवस काम केलं. म्हणजे एक जेवायला आपण पाहुण्यांना बोलवलं आणि एक खिचडी लावून दिली आणि वाढली असं नाही आहे. असं सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केलेला आहे. खूप छान वेळ घेऊन केलेला आहे. वा वा. आता मी येणार आहे मोहिनी ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे ईशा फडकेसाठी जोरदार टाळ्या. अनुराग आणि तन्वी यांच्या आयुष्यात ज्या काही वेगवेगळ्या व्यक्ती येतात त्यांच्यापैकीच मोहिनी एक कॅरेक्टर आहे. थँक्यू अगेन, थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. राज आपल्याकडे सतीश राजवाडे सर आलेले आहेत. सतीश राजवाडे सरांचा प्रवास सुद्धा तसा सोपा नव्हता. खडतर प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. कसा होता सर तो प्रवास? प्रत्येकाचा एक स्वतःचा प्रवास असतो आणि प्रत्येकाला त्या प्रवासात येणाऱ्या अडचणी असतातच. अडचणींबद्दल बोलण्यापेक्षा मी जी माणसं माझ्या मागे खंबीरपणे उभी होती त्यांच्याबद्दल बोलीन. एस्पेशली माझी बायको पल्लवी. आणि एव्हरी टाईम मी हे बोलतो त्या थोडंसं भरून येतं मला. आय एम सॉरी, पण माझी पहिली फिल्म झाल्यानंतर 4.5 वर्ष काम नव्हतं माझ्याकडे. 23 अवॉर्ड्स मिळालेले त्या फिल्मला भृगजळला. आणि 4.5 वर्ष मी एकही रुपया घरी देऊ शकलो नव्हतो. पण माझे आईवडील आणि पल्लवीचे आईवडील माझ्या मागे खूप खंबीरपणे उभे होते की नाही, जर हे करायचं असेल तर आमचा खूप विश्वास आहे की तू हे करू शकशील आणि तुला हे नक्की जमेल. आणि आज त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोचू शकलो. आणि ह्या प्रवासात अजून एक खूप महत्त्वाचं नाव आहे. इथे बसलेत म्हणून नाही, मी प्रत्येक वेळी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये हे नाव घेतो, निखिल साने सरांचं. कारण का त्या 4.5 वर्षांनंतर पहिला फोन जो वाजला होता तो असंभवसाठी वाजला होता. तुमच्या या कारकिर्दीला आमचा सलाम. मला वाटतं पण निलेश, प्रत्येकाच्या लाईफमध्ये झी खूप मॅटर करतं, खूप जास्त. म्हणजे इथे असलेला कोणीच हे नाकारणार नाही. 1 जानेवारी 2008 साली मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, पण लोक मला ओळखायला लागली ती जान्हवी म्हणून. आणि होणार सुनमीचं सक्सेस लोकांनी पाहिलं आहे, त्यांनी दिलं आहे आम्हाला हे. तसंच प्रेम त्यांनी ह्याही प्रोजेक्टवर करावं आणि तितकाच जीव त्यांनी ह्या प्रोजेक्टवरही लावावा असं मी सगळ्यांना आव्हान करते. थँक्यू. नक्कीच नक्कीच. तुमचा काय प्रश्न आहे का? त्यांचं राहू दे, आमचं थोडंसं. सॉरी, 1 मिनिट. मी जरा नमस्कार निलेश, मी खूप लांबून आले आहे तुम्हाला भेटायला. मला तुमचा कार्यक्रम फार आवडतो. माझी एकच इच्छा आहे की मला तिथे स्टेजवर येऊन तुम्हाला एकदा भेटायचं. पैसे देऊन जरा थांबा, हे महत्वाचं. मॅडम पैसे देऊन जा मॅडम. तुम्ही कोण? हे कोण आहे तुमचे आले तुमच्या बरोबर? हे दोघं माझ्या घरी काम करतात. अच्छा, हे तुमच्या घरचे सर्वंट आहेत. तुम्ही पैसे काढा पहिले 2 महिन्याचे. काय कॅश करताय? मी तुमचा पगार डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये टाकणार आहे, कळलं का? आणि काय रे, तुमच्या दोघांकडे स्मार्टफोन आहे ना? हा काय? हा ते बरं कळतं. आणि बाकी सगळ्या बाबतीत अडाणी. आता ऐका, त्या स्मार्टफोनवरती स्टेट बँक बडी ॲप डाउनलोड करायचा, रजिस्टर करायचं, तुमचा पिन नंबर टाकायचा, झाला व्यवहार.
इतकं सोपं आहे. अरे सोपं आहे म्हणजे घेणाऱ्याला पण सोपं, देणाऱ्याला पण सोपं आहे. डायरेक्ट अकाउंट मध्ये जातं. डायरेक्ट अकाउंट मध्ये वा वा मस्त आहे. हे जे स्टेट बँक बडी ॲप आहे ना, त्याच्यावरनं तू सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतोस. म्हणजे रेल्वेचं तिकीट, फ्लाईटचं तिकीट, अगदी रस्त्यावर ज्या गोष्टी मिळतात त्या सुद्धा तू हे वापरून खरेदी करू शकतोस. कळलं का? पण मॅडम मला सांगा, माझ्या बायकोकडे स्मार्टफोन नाही तर काय करायचं? काय करते बायको तुमची? गृहिणी आहे माझी अच्छा, बायको. गृहिणी आहेत त्या. अरे त्यांनी काय करायचं? काहीही हरकत नाही. तिच्याकडे जे स्टेट बँकचं डेबिट कार्ड आहे ना, त्यावरून ती व्यवहार करू शकते. कळलं? अरे मस्त आहे. अरे वा. म्हणजे ती खर्च व्यवस्थित करेल ना मग? हो, सोपे होतील ना. सर तुम्हाला कळलंय मग काय हाय ना, 5 महिन्याचं भाडं थकलंय त्याचं काय ते देणार आहे मी तुम्हाला सुद्धा. तर मंडळी 13 भाषांमध्ये उपलब्ध असणारा स्टेट बँक बडी हा प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर असणारा तुमचा मित्रच आहे. भारतीय स्टेट बँक आहे तर पैसे सुरक्षित. तर मी पण डाउनलोड करतोय, तुम्ही पण लगेचच डाउनलोड करा स्टेट बँक बडी. काय कॅशचं टेन्शन राहणार नाही. आर्या, तू खूप उत्तम गातेस आणि सिनेमामध्ये पण गायलीस. हो. आमच्या समोर आता काय सादर करणं? जे गाणं माझ्यावरती आणि मी अभिनय आणि ईशावरती जे गाणं चित्रित केले गेलं आहे ते मी आणि ऋषिकेश रानडे आम्ही दोघांनी गायलं आहे आणि निलेश मोहरीर यांचं संगीत आहे. जाण्यापूर्वी अंकुश सर पुन्हा एकदा तुम्हाला विचारेल आणि काय आवाहन कराल रसिक प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल? नवीन वर्षाचं गिफ्ट आहे तुम्हाला. हा एक छान बुके बांधला गेला आहे. खूप चांगले चांगले आर्टिस्ट आणि चांगले चांगले म्युझिक, चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीने मांडलेली आणि अख्ख्या फॅमिलीने एकत्र बघावी अशी ही फिल्म आहे. आणि या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण मिळते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.